एक्सलन्स फाउंडेशन हा 2 वर्ष आधी आम्ही चालू केलं होतं विथ अ सिम्पल वन की फॅक्टर दॅट इज एक सिम्पल मोटो आहे का जो गॅप आहे स्किल गॅप तो आपल्याला फिल करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही थेरॉटिकली तर आहेच प्लस ऍडिशनल जेव्हा इंडस्ट्रियल ओरिएंटेड होणार तर तुम्हाला जॉब लवकर भेटतील. दॅट इज वर सिम्पल मोटो. त्याच्यासाठी आम्ही 2 कोर्सेस डिझाईन केले. दॅट इज अ स्किल बुस्टर प्रोग्राम फॉर सिव्हिल इंजिनियर्स अँड सेकंड वन इज अ हाय राईज बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ट्रेनिंग प्रोग्राम. आपण जे आता चालू करतो दॅट इज अ हाय राईज बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ट्रेनिंग प्रोग्राम, ज्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहे. एक 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 आपण बघूया. बेसिकली सगळ्यात पहिले 2 बेसिकली पहिले कोर्स मध्ये काय काय घेणार काय नाही होणार आहे एक सिलेबस मध्ये ओव्हरव्ह्यू पटकन आणि देन पुढे जाऊया. त्याच्यामध्ये सिलेबस मध्ये दॅट इज या सेशनला मी पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. आपण सगळं एकखट्टी खाणार नाहीये, एकखट्टी शिकणार नाही. एक एक सिम्पल ट्रिक्स आहे. 16 डेजची इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे. आपण 16 डेज कंटिन्युअसली लाईव्ह राहणार आहे आणि सोबत आपण सगळे कॅल्क्युलेशन्स वगैरे सगळं सायमल्टेनियसली आपण करत जाणार. त्याच्यामध्ये सेशन 6 पहिले इनिशियल सेशनचं आहे. त्याच्यामध्ये सेक्शन 1 मध्ये आपण दॅट इज सगळ्यात पहिले आज आपण घेणार दॅट इज MS Excel ची ट्रेनिंग घेणार आहे. MS Excel ट्रेनिंग नंतर सेशन 2 आहे. सेक्शन 2 मध्ये आपण दॅट इज सगळ्यात इम्पॉर्टंट इंट्रोडक्शन रीडिंग ऑफ कन्स्ट्रक्शन ड्रॉइंग, ज्याच्यामध्ये जेवढे पण कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये ड्रॉइंग्स आहेत ते रीड कसे करायचे, त्याच्यात काय काय डिटेल्स असतात ते सगळं आपण डिटेलमध्ये एक्झिक्यूट करणार, डिटेलमध्ये स्टडी करणार. देन याच्यानंतर सेशन 3 आहे. सेशन 3 मध्ये दॅट इज अ बार बेंडिंग शेड्यूल आहे. त्याच्यामध्ये आपण एक मोठा प्रोजेक्ट घेतला हाय राईज वाला. ॲज यू नो की हाय राईज बिल्डिंग आहे ज्याचं तुम्ही कम्प्लिटली बार बेंडिंग शेड्यूल करणार आहे. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आहे. सगळ्यात पहिले आपण इंट्रोडक्शन घेणार, देन फाउंडेशन, कॉलम, बीम, स्लॅब, स्टेअरकेस आणि लिफ्ट याचं सगळ्यांचं स्टील डिटेलिंग आपण डिटेलमध्ये एकदम कॅल्क्युलेशन्स करणार आहे. याच्यानंतर आहे सेशन 4. सेशन 4 मध्ये दॅट इज ऑल कॉन्क्रीट कॅल्क्युलेशन्स करणार आहे. जेवढे पण मेंबर्स आहे बिल्डिंग मध्ये दॅट इज सगळे जेवढे आपण बार बेंडिंग शेड्यूल केलं तेवढं सगळ्यांचं आपण कॉन्क्रीट कॅल्क्युलेशन्स करणार. प्लस ऍडिशनल याच्यामध्ये जसं की बार बेंडिंग शेड्यूल मध्ये आपण मटेरियल कॅल्क्युलेशन तर करणारच, प्लस ऍडिशनल स्टील कॅल्क्युलेशन करणारच. पण ऑर्डर कसं करायचं, इंडस्ट्री मला कोणत्या मोड ऑफ मेजरमेंट्स मध्ये ऑर्डर करायचं ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. याच्यानंतर आहे कॉन्क्रीट कॅल्क्युलेशन्स मध्ये पण आपण डिटेलमध्ये जसं की कॉन्क्रीट कॅल्क्युलेशन्स केले त्यानंतर ड्रॉइंग्स वरून कशा क्वांटिटीज काढतात, साईटवरती कशा क्वांटिटीज काढतात, त्याच्यानंतर किती मटेरियल लागेल, मटेरियलचे सगळे थंब रूल्स आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. सिमेंट, सॅड, ऍग्रिगेट यांची सगळ्यांची डिटेलमध्ये थंब रूल शिकणार आहे. देन याच्यानंतर आहे सेशन 5. सेशन 5 मध्ये दॅट इज आहे फिनिशिंग वर्क. फिनिशिंग वर्क मध्ये सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन पूर्ण डिटेलमध्ये जाणार. त्याच्यानंतर ब्रिक वर्क, ब्लॉक वर्क झालं, प्लास्टर झालं, वॉल पुट्टी झालं, प्रायमर, पेंटिंग यांचे सगळ्यांचे आपण फिनिशिंग वर्कचं पूर्ण कॅल्क्युलेशन्स करणार आहे. डायमेन्शन रूल समजून घेणार आहे. मटेरियलचे थंब रूल सगळे डिटेलमध्ये समजून घेणार आहे, ज्याच्यामध्ये किती पटकन आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो ते सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. याच्यानंतर आहे सेशन 6. सेशन 6 मध्ये आपण बघणार आहे दॅट इज अ इम्पॉर्टंट पार्ट, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज अ मटेरियल स्टेटमेंट रिपोर्ट आपण बघणार आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण बिल्डिंगला किती मटेरियल लागते आपल्याला ते सगळं आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरून आपण इन्व्हेस्टमेंट शेड्यूल बनवतो. देन त्याच्यामध्ये पुढे आपण बघूया जसं एक पार्ट होईल. याच्यानंतर जे 2 सेशन आहे दॅट इज बोनस फॉर यू, आता मी सिलेबस मध्ये इन्क्लूड केले. दॅट इज फर्स्ट वन सेशन 7 मध्ये तर आपले स्मार्ट मटेरियल कॅल्क्युलेटर्स आहेत, बनवायचे कसे आपण याच्यामध्ये शिकणार आहे. त्यानंतर सेशन 8 मध्ये आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज अ बिझनेस ओरिएंटेड आपण डेटा अनालिसिस पार्ट शिकणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं RCC असतं, PCC असतं, त्याच्यानंतर ब्रिक वर्क, ब्लॉक वर्क असेल त्याला आपण किती रेट दिलं पाहिजे पर क्युबिक मीटर, पर स्क्वेअर मीटर, त्यानंतर पर ब्रास असे रेट किती दिले पाहिजे, त्याच्यामध्ये कसं कमी जास्त आपण करू शकतो, निगोशिएट करू शकतो, ते सगळं आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. सो दिस इज अवर सिलेबस. एक ओव्हरव्ह्यू झाला. याच्यानंतर जायचं आता पुढे. सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत? हो सर. आवाज एकदम हे आहे ना, लाऊड आहे प्रॉपरली सगळ्यांना? सगळ्यांनी मोबाईल मध्ये ही ट्रेनिंग ओपन करायची आहे, लॅपटॉप मध्ये नाही, कारण की लॅपटॉप मध्ये तुम्ही परफॉर्म करणार आहे. प्रत्येकाचं एक लॉग इन पाहिजे प्रत्येकाचं, ठीक आहे? आणि मोबाईल मध्ये ओपन करायचे. कोणी लॅपटॉप मध्ये केलं ओपन? हो सर. ओके. आता लॅपटॉप मध्ये केलं असेल तर तुम्ही मोबाईल मध्ये स्विच करा. थोडा टाइम देईल मी मध्ये, तेव्हा स्विच करा. आता नका करू. आता पहिले समजून घ्या काय, ठीक आहे? सो येस, सो हे झालं सिलेबसचं ओव्हरव्ह्यू. याच्यानंतर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आजचे टॉपिक्स काय सर. आजही 2 तास आहे, डेली 16 डेज 2 hours राहणार आहे. तर 2 hour टेन्शन नका घेऊ, खूप इझी राहणार आहे.
खूप पटकन तुमचा टाइम निघून जाईल, तुम्हालाही समजणार नाही 2 तास कुठे चालले गेले ऑनलाईन मध्ये ते पण. ठीक आहे, बेसिकली आजचे टॉपिक्स काय ते पहिले बघूया. याच्यामध्ये आज आपण बघणार आहे क्वांटिटी सर्वेइंग अँड एस्टिमेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स इंट्रोडक्शन वगैरे सगळं, त्याची इम्पॉर्टन्स काय काय, का बरं आपण केलं पाहिजे, त्याचा फायदा काय होतो, त्याच्यानंतर डेटा कोणता रिक्वायर्ड असतो तुमच्या क्वांटिटी सर्विंग एस्टिमेशन साठी. देन MS एक्सेल ची ट्रेनिंग पण आपण आज करणार आहे. त्याच्यामध्ये आपण हे बघूया व्हॉट इज अ क्वांटिटी सर्विंग अँड एस्टिमेशन, बेसिकली का इम्पॉर्टंट आहे. जसं की क्वांटिटी सर्विंग एस्टिमेशन हा खूप इम्पॉर्टंट मेजर रोल आहे पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. जसं की एखादा फॉर एक्झाम्पल मी एखादं कन्स्ट्रक्शन करायचं, मला एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायची, तर कन्स्ट्रक्शन करताना जेव्हा बिझनेस डील्स असतात त्यावेळेस सगळ्यात पहिले आपण एक रफ एस्टिमेशन देतो की बाबा आपल्याला ह्या बिल्डिंगला 1 CR अमाऊंट लागणार आहे, 1 करोड लागणार. तर 1 करोड हे आपण जे करतो, जसं की एस्टिमेशनचे 2 प्रकार असतात. एक असतं पहिले प्री एक्झिक्युशन. प्री एक्झिक्युशन म्हणजे दॅट इज एक रफ एस्टिमेशन आपण देतो. त्याच्यानंतर एक्झिक्युशन करताना आपण डिटेल एस्टिमेशन करतो. रफ एस्टिमेशन आपण 1500-1300च्या रेटने आपण डायरेक्टली पर स्क्वेअर फीट बिल्डअप एरियाने देतो. तेच डिटेल एस्टिमेशन आपण काय करतो, डिटेलमध्ये काढतो. त्याच्यामध्ये स्टील क्वांटिटी काढतो, देन तुम्ही कॉन्क्रीट कॅल्क्युलेशन असतात, फिनिशिंग व कॅल्क्युलेशन असतात, हे सगळं आपण डिटेलमध्ये काढतो, त्याला आपण बोलतो डिटेल एस्टिमेशन. आता एस्टिमेशनने काय होतं, बेसिकली इट इज अ सायंटिफिक वे, ज्याच्याने आपल्याला समजते फेअर आयडिया येते एखाद्या प्रोजेक्टची, अप्रॉक्सिमेट कॉस्ट येते की चला आता मला एखादा प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन करायचंय, त्यासाठी मला किती कॉस्ट लागणार आहे बिफोर एक्झिक्युशन, म्हणजे काम चालू करण्याच्या आधी मला किती कॉस्ट लागेल हे आपल्याला कशावरून भेटतं, तर एस्टिमेशन वरून भेटतं. तर बेसिकली एस्टिमेशनने अजून तुमचं जसं की एखादं काम चालू करायचंय, तर चालू करण्याच्या आधी, कमेन्समेंट करण्याच्या आधी तुम्हाला एक प्रोबॅबल कॉस्ट भेटून जाते, एक फेअर आयडिया येऊन जाते तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला किती कॉस्ट लागणार आहे. ठीक आहे, सो दिस इज अ बेसिक क्वांटिटी सर्विंग अँड एस्टिमेशन. त्याच्यानंतर दॅट इज नेक्स्ट पार्ट आहे की इम्पॉर्टन्स काय काय, कुठे कुठे आपण क्वांटिटी सर्विंग एस्टिमेशन आपल्याला गरजेचं आहे. सो बेसिकली सगळ्यात पहिले आपण दॅट इज कोणती प्रोजेक्टची कॉस्ट काढताना, म्हणजे कॉस्ट म्हणजे एखादा प्रोजेक्ट चालू करण्याच्या आधी जी कॉस्ट भेटते, चालू करण्याच्या आधी आपल्याला कॉस्ट पाहिजे असते, किती कॉस्ट लागते, त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा क्लायंट आहे त्याला एक फेअर आयडिया आली पाहिजे की चला माझं इन्व्हेस्टमेंट किती होणार आहे प्रोजेक्टमध्ये. त्याच्यानुसार तो काय करतो, त्याचे इन्व्हेस्टमेंट शेड्यूल्स बनवतो, बजेटिंग बनवतो की चला 1 CR अमाऊंट लागणार, तर 1 CR वन टाइम नाही लागणार ना, मला पार्ट मध्ये 1 CR लागणार आहे. तर 1 CR मला समजा नेक्स्ट मंथला, जानेवारी मंथला किती लागणार, फेब्रुवारीला किती लागणार, मार्चला किती लागणार. मग ते बजेटिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट शेड्यूल बनवण्यासाठी त्याला एक काय पाहिजे, आयडिया पाहिजे की बेसिकली कॉस्ट किती लागणार आहे पूर्ण प्रोजेक्टला, की 1 CR लागते की 10 CR लागते, की तुम्हाला 1 लाख रुपये लागते की 10 लाख रुपये लागतात. तर ही कॉस्टिंग त्याला समजलं पाहिजे, याच्यासाठी आपण काय करतो, एस्टिमेशन करतो. त्याच्यानंतर दॅट इज इम्पॉर्टंट आहे, एखादं वेल प्रिपेअर्ड तुमच्याकडे एक एस्टिमेशन असेल, एक वेल प्रिपेअर्ड तुमच्याकडे एस्टिमेशन असेल, तर तुम्हाला कॉस्ट कंट्रोल करता येते. जसं की जनरल प्रॅक्टिस आहे, जसं ग्राउंड प्रॅक्टिस काय की प्रोजेक्ट चालू तर करतो आपण, पण चालू करताना खूप सारे खर्च अननेसेसरी होऊन जातात. तर अननेसेसरी खर्चामुळे काय होतं, एंडिंगला कोणते कॉन्ट्रॅक्टरकडे, बिल्डरकडे थोडे पैसे कमी उरतात, मग तो कुठे कुठे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होतं. तर ते नाही चाललं पाहिजे. सो आपण एक वेल एस्टिमेट बनवलं पाहिजे की बाबा या प्रोजेक्टसाठी एवढी कॉस्ट लागते, ते आपण जसं पुढे जाऊ त्यावेळेस बघूच. तर कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी एक वेल एस्टिमेट पाहिजे. देन आहे नेक्स्ट पार्ट, दॅट इज अ साईट वरती किती मटेरियल लागते, मटेरियलचं रिक्वायरमेंट काढण्यासाठी तुम्हाला प्रोक्युरमेंट प्रोसेससाठी जी रिक्वायरमेंट लागते साईटवरती, एक्झिक्युशन करायचं तुम्हाला, एक्झिक्युशनसाठी किती सिमेंट बॅग लागते, किती सँड लागते, त्यासाठी तुम्हाला एस्टिमेशन पाहिजे. एक्झॅक्टली क्वांटिटी किती, त्याच्या बेसवर तुम्ही सिमेंट, सँड आणि ऍग्रिगेट वगैरे हे सगळे मटेरियल्स काढणार आहे. त्याच्यानंतर बिल्स बनवायचे असतात. बिल्स बनवण्यासाठी तुम्ही क्वांटिटी सर्विंग एस्टिमेशनच्या शीट्स यूज करता, ज्याच्यामध्ये मेजरमेंट शीट असते, ऍबस्ट्रॅक्ट शीट असते. तर मेजरमेंट शीट आपण यूज करणार आहे फॉर द बिलिंग पर्पज. त्याच्यानंतर आहे एखाद्या बँकमध्ये तुम्हाला लोन करायचंय, तर लोन करताना तुम्हाला एक एस्टिमेट द्यावं लागतं की ह्या कॉस्टिंग किती लागणार आहे. जसं की आता समजा एक बिफोर एखादं लोन असतं की बाबा एखादं घर झालेलं आहे त्याच्यावरती लोन काढणं, ते वेगळे पार्ट झालं. दॅट इज बँक लोन जो असतो, तो बँक 2 प्रकार लोन देतो. एखादा प्रोजेक्ट चालू आहे, चालू प्रोजेक्टमध्ये तुम्हाला लोन करायचंय, पैसे नाही, तर त्यावेळेस तुम्ही एस्टिमेट करून द्या की ह्या ऍक्टिव्हिटीला एवढे एवढे रुपीज लागणार आहे. देन बँक त्याच्यावरती तुम्हाला लोन देतं. किंवा एखादं घर झालेलं आहे त्याच्यावरती एखादा क्लायंटसाठी लोन पाहिजे घर झालेल्यावरती, देन ते ते एस्टिमेशन थोडं वेगळं येतं. सो आपला जो बेसिक क्वांटिटी सर्विंग एस्टिमेशन आहे, एखादा प्रोजेक्ट चालू करायचंय, चालू झाल्यानंतर एखाद्या क्लायंटकडे पैसे कमी पडले, देन त्याला बँक लोन करायचंय, त्यावेळेस तुम्हाला हेच एस्टिमेशन त्याला लागणार आहे की किती कॉस्टिंग तुम्हाला मटेरियल लागतंय, त्याच्या बेसवरती बँक तुम्हाला पैसे. सो दिस इज ऑल द क्वांटिटी सर्वेइंग अँड एस्टिमेशन.
आणि दीज आर दी इम्पॉर्टंट, ज्याच्यासाठी आपण सगळं हे एवढं क्वांटिटी सर्व्हिंग एस्टिमेशन शिकणार आहे. बेसिकली खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. जर येईल तर तुम्ही परफॉर्म करू शकता. जर एस्टिमेशन कॉस्टिंग येईल तर एखाद्या प्रोजेक्टची कॉस्ट कंट्रोल करू शकतात. प्रोजेक्टला किती कॉस्ट लागतंय किती नाही ते तुम्हाला समजेल. कारण की आपलं बेसिक कसं असतं की आपल्याला कुठेही तुम्ही गेले तर असं नाही ना बाय डिफॉल्ट असं डायरेक्टली तुम्हाला असं विचारत नाही. कधी कधी काम करता करता तुम्हाला अचानक कोणी विचारून घेईल का तुम्हाला बाबा आपल्याला एवढं क्युबिक मीटर कन्स्ट्रक्शन करायचं आहे, त्याच्यासाठी किती सिमेंट लागते, किती सँड लागते, किती ऍग्रिगेट लागते, हे सगळं बेसिक आहे की तुम्हाला कुठेही चालता चालता विचारू शकतं. कोणी कॉन्ट्रॅक्टर विचारू शकतो किंवा तुम्हाला कोणी क्लायंट विचारू शकतो की एक्झॅक्टली आपल्याला किती बॅग सिमेंट लागते, काय लागतं. तर याच्यासाठी आपण हे सगळं क्वांटिटी सर्व एस्टिमेशन शिकणार आहे. ठीक आहे. तो हे झालं इम्पॉर्टन्स. याच्यासाठी नंतर आहे दॅट इज अ कोणता कोणता डेटा रिक्वायर्ड आहे क्वांटिटी सर्विंग एस्टिमेशन साठी. सगळ्यांना आवाज येतोय ना? क्लिअर आहे ना? मी एकदम येस और नो? येस सर. येस सर. गुड गुड. येस सर. क्वेरी असेल तर तुम्ही माईक ऑन करून बोलू शकता. ठीक आहे. नसेल तर तुम्ही माईक, जर आवाज वगैरे मागून असेल तर तुम्ही माईक ऑफ करून द्या, असेल तर माईक ऑन करा. ठीक आहे. देन नेक्स्ट पार्ट आपण बघणार दॅट इज कोणता कोणता डेटा रिक्वायर्ड असतो क्वांटिटी सर्विंग एस्टिमेशन साठी. सो सगळ्यात पहिले दॅट इज ड्रॉइंग इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये रफ एस्टिमेशन साठी ड्रॉइंग लागत नाही. फेअर एस्टिमेशन, डिटेल एस्टिमेशन आपण जे बोलतो त्यासाठी ड्रॉइंग्स कंपल्सरी असतात. रफ एस्टिमेशन कसं असतं, एक समजा 1000 स्क्वेअर फीट करताय तर 1000 स्क्वेअर फीटला आपण 1300 किंवा 1500 किंवा 1250 रुपयाने किंवा 1800 रुपयाने रेट देऊन आपण रफ एस्टिमेशन देऊन देतो. पण फेअर एस्टिमेशन दॅट इज अ डिटेल एस्टिमेशन करण्यासाठी, मटेरियल कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला ड्रॉइंग्स रिक्वायर्ड असतात. तो सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट इज ड्रॉइंग. देन नेक्स्ट पार्ट इज स्पेसिफिकेशन. आता स्पेसिफिकेशन म्हणजे काय की एखादा समजा डोअर आहे तुमचं किंवा विंडो आहे, तर डोअर साठी आता डोअर मध्ये पण प्रकार असतात की वुडन डोअर येतं, एक फायबर डोअर येतं किंवा एखादी लोखंडी दरवाजा तुम्ही प्रोव्हाइड करताय बाहेरच्या साईडला, फॅब्रिकेशनचं करताय. देन दॅट इज द टाईप ऑफ दॅट, याला आपण बोलतो स्पेसिफिकेशन. एखाद्या मटेरियलच्या स्पेसिफिकेशन वरून तुम्ही ते डोअर तिथे प्रोव्हाइड करणार, कारण की कॉस्टिंग वेगवेगळे ना. फॅब्रिकेशनच्या डोअरचं कॉस्ट वेगळं असतं, त्यानंतर वुडन डोअरचं कॉस्ट वेगळं असतं, फायबर डोअरचं कॉस्ट वेगळं असतं. तर दॅट इज अ स्पेसिफिकेशन, याला आपण बोलतो स्पेसिफिकेशन. तर नेक्स्ट पार्ट असतं मोड ऑफ मेजरमेंट्स. कोणत्या मोड ऑफ मेजरमेंट्स मध्ये तुम्ही हे मेजर करणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल सिमेंट आहे तर सिमेंट आपण बॅग्स मध्ये मेजर करतो. तेच तुमचं सँड ऍग्रिगेट असेल तर दॅट इज आपण ब्रास मध्ये मेजर करतो. तर दॅट इज अ मोड ऑफ मेजरमेंट, ज्याच्यावरती आपण मेजर करतो. मोड ऑफ मेजरमेंटचे दोन प्रकार पडतात. एक असतं मटेरियल साठी, सेकंड असतं युनिट मेजरमेंट साठी. जसं आता तुम्ही प्लास्टरिंग करता तर स्क्वेअर मीटर मध्ये करतो आपण, कॉन्क्रिटिंग करताना क्युबिक मीटर मध्ये करतो. तर क्युबिक मीटर म्हणजे काय, तुम्हाला लेंथ पण पाहिजे, विड्थ पण पाहिजे, हाईट पण पाहिजे. पण स्क्वेअर मीटर इट इज तुम्ही काय करताय, फ्लोरिंग करताय किंवा प्लास्टरिंग करताय तर त्यासाठी तुमचा जो लेंथ विड्थ असतं ते असतं इम्पॉर्टंट किंवा हाईट असतं. तर ते आपण डायमेन्शन जसं पुढे बघू त्यावेळेस मला अजून क्लिअर होऊन जाईल. द नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज अ रेट्स. आता रेट्स इम्पॉर्टंट आहे. रेट्स आता कोणत्या ऍक्टिव्हिटीला किती रेट्स आहे त्याच्यावरूनच तुम्ही एस्टिमेशन करू शकतात ना. की समजा एखादा तुम्ही कॉन्क्रिटिंग करताय, कॉन्क्रिटिंगला 6000 रुपये पर क्युबिक मीटर आहे का 7000 रुपये पर क्युबिक मीटर आहे, तर ते रेट्स खूप इम्पॉर्टंट आहे. ते रेट्स आपण याच्यामध्ये शिकणार. प्लस ऍडिशनल दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जे मला जर विचारलं तर माझ्या ऍस्पेक्टने खूप जास्त इम्पॉर्टंट इज एमएस एक्सेल. एमएस एक्सेल सॉफ्टवेअर, जसं की आता पहिले कसं व्हायचं की पेन पेपरने तुमचा एस्टिमेशन कॉस्टिंग होत होतं, त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे पेन पेपरने सॉल्व्ह करायचे. पण आता तो जमाना गेला, आता सगळं झालं डिजिटल, सगळं झालंय दॅट इज अ पटकन कॅल्क्युलेशन पाहिजे, स्मार्ट कॅल्क्युलेटर्स यूज करायचे, स्मार्ट कॅल्क्युलेशन करायचे. तर स्मार्ट कॅल्क्युलेशन जे असतात ते सगळं एमएस एक्सेल वरती बनतं. जे पण तुम्ही मोठे मोठे बीओक्यूज बघत असणार, जे पण मोठे सगळे कॅल्क्युलेशन होतात, एक एक 10-10 करोडचे प्रोजेक्ट असतात, 100 करोडचे प्रोजेक्ट, यांचं सगळ्यांचं एस्टिमेशन हे एमएस एक्सेल वरती बनतं. सो एमएस एक्सेल येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. एमएस सीआयटी वगैरे केलं असेल तर तो पार्ट नंतर जाय, कारण की एमएस सीआयटी आपण मनापासून तर काही करत नाही, त्यात आपल्या पप्पा मम्मीने सांगितलं असं म्हणून आपण करतो. ठीक आहे. सो आपण इथे दॅट इज अ कम्प्लिटली एमएस एक्सेल आपल्या पर्पज साठी शिकणार आहे, की सिव्हिल इंजिनिअरला सगळंच तेवढं जेवढा पार्ट त्यासाठी बनणार तेवढं पूर्णच्या पूर्ण एमएस एक्सेल त्याला आलंच पाहिजे. ठीक आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एमएस एक्सेल सॉफ्टवेअर. नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज अ, चला बघूया ड्रॉइंग्स. आता जसं की ड्रॉइंग्स मधून भेटतं काय तुम्हाला, ड्रॉइंग्स मधून आपल्याला कोणत्याही एखाद्या पर्टिक्युलर आयटमचं स्पेसिफिकेशनचं आपल्याला लेंथ भेटते, विड्थ भेटते, हाईट भेटते. स्टील डिटेलिंग्स आपल्याला कशावरून भेटतात, ड्रॉइंग्स वरून भेटतात. त्याच्यानंतर दॅट इज अ ड्रॉइंगचे 3 व्ह्यूज असतात, डिफरंट व्ह्यूज आहेत. डिफरंट व्ह्यूज असतात. एक असतं दॅट इज अ प्लॅन, सेक्शन अँड एलिव्हेशन. ठीक आहे.
प्लॅन मधून आपल्याला भेटतं एखादा एरिया. प्लॅन म्हणजे काय? टॉप व्ह्यू ने आपल्याला भेटतं लेंथ आणि वेड्थ भेटते आपल्याला एखाद्या मटेरियलचं, एखाद्या मेंबरचं. ते सेक्शन मध्ये काय भेटतं? एखाद्या मटेरियलला, एखाद्या पर्टिक्युलर, दिस इज फॉर एक्झाम्पल, दिस इज क्यूब. या क्यूबला जर तुम्ही कट केलं तर कट केल्यानंतरचा जो व्ह्यू आहे ना, त्याला आपण काय बोलतो? सेक्शन. सेक्शन कायसाठी करतो? तर आपल्याला एखाद्या गोष्टीचं डिटेलिंग पाहिजे असतील तर डिटेलिंगसाठी आपण काय करतो? सेक्शन कट करतो. नेक्स्ट पार्ट दॅट इज एलिव्हेशन. एलिव्हेशन म्हणजे काय? बाहेरून व्ह्यू असून तुमचा, दॅट इज एखाद्या बिल्डिंगला तुम्ही जेव्हा बाहेरून बघता तर बाहेरून जो व्ह्यू असतो, 4 साइड्स असतात आपले, बॅक, नंतर फ्रंट, लेफ्ट साइड, राईट साइड, जे हे व्ह्यूज असतात ना, ह्या व्ह्यूजला आपण काय बोलतो? एलिव्हेशन. या एलिव्हेशनने फक्त एकच गोष्ट भेटते, दॅट इज अ हाईट ऑफ द फ्लोर. एवढंच आपल्याला कशावरून भेटतं? एलिव्हेशन वरून भेटतं. सो दिस इज अ ड्रॉइंग्स. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Yes. ओके, गुड गुड. ठीक आहे. ठीक आहे. जसं हे बघितलं तसंच सेम बघा आता हा कॉलम. आता या कॉलम मध्ये काय? कॉम्बिनेशन ऑफ बार आहे. 16चे 4 बार आहे, त्याच्यानंतर 12चे 4 बार आहे. तर 16चे 4 बार. आता जेव्हा आपण कॉलम मध्ये जे तुमचे बार्स असतात, आता कॉम्बिनेशन ऑफ बार जर दिलेलं असेल तर कॉलमची फर्स्ट कंडिशन असते सिमेट्री मेंटेन. सेकंड कंडिशन असते का जे पण जास्त डायमीटर ऑफ बार असतात, जसं की कॉलम जो असतो तो कॉलम तुमचा फेल होतो कॉर्नर्सला. जसं हा कॉलम आहे ना, हा कॉलम कुठे फेल होणार आहे? तुमच्या कॉर्नर्सला फेल होणार आहे. तर कॉर्नर्सला सगळ्यात जास्त डायमीटर ऑफ बार असतात. जर समजा आपल्याला ड्रॉइंग मध्ये तुम्हाला जसं की 16 mm चे 4 बार आहे, 12चे 4 दिले, तर समजा 20चे 4 आले, 16चे 4 आले, तर 20चे बार हे तुमचे नेहमी कॉर्नर्सला असणार आहे, 4 बार. आता कॉर्नर्सला असणार म्हणजे इकडे जर 2 बार दिले तर इकडे पण 2 बार द्यावे लागतील. आता इकडे 20 आणि इकडे 16 दिला तर चालणार आहे का? नाही. म्हणजे सेकंड कंडिशन येते जास्त डायमीटरचे बार. फोर्थ कंडिशन येते का जे जास्त डायमीटरचे बार असतात ते मिनिमम काउंट तुमचा 4 असतो. म्हणजे 4 पाहिजेच, कारण की 4 कॉर्नरला 4 बार पाहिजेच. 20चे दिले आणि 2 16चे दिले तर चालणार नाही, सिमेट्री मेंटेन होत नाही, पहिली कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. ज्याच्यामुळे मिनिमम जास्त डायमीटरचे जे पण बार असतील ते तुमचे 4 राहणार. 16 घ्या किंवा 20 घ्या, हे 4 बार असतील तुमचे. तर आता इथे काय दिले आपल्याला? 16चे 4 बार दिले, त्याच्यानंतर इथे काय दिले? 16चे 4 आणि 12चे 4. इथे काय झालं? आता बघा, जिथे हे झाले कॉर्नरचे 16चे 4, याच्यानंतर मध्ये इथे काय दिले? तुमचे 12चे 4 दिले, त्याच्यामध्ये पुढे प्लस साईन दिले. प्लस साईन म्हणजे काय? बघा, 12च्या पुढे काय दिले? प्लस साईन दिली ना, म्हणजे हे जे पण 4 बार्स आहे हे 12चे आहे, आणि कॉर्नरचे जे 4 बार्स आहे ते कोणते? 16चे बार्स. करेक्ट. तसंच सेम पुढे आलं तुमचं, दॅट इज अ C4. जसं C1 आहे तसं सेम काय? C4 कॉलम आहे. आता जसं आपण कॉलम बघितलं, आता याच्यामध्ये आपल्याला मार्किंग दिली तर कॉलम कुठून कुठपर्यंत आहे. जसं फाउंडेशन टू प्लिंथ लेवल पर्यंत आलं, त्याच्यानंतर प्लिंथ टू फर्स्ट फ्लोर लेवल पर्यंत गेलं, त्याच्यानंतर काय दिलंय? फर्स्ट फ्लोर नंतर पासून काय दिलंय तुम्हाला? फर्स्ट फ्लोर टू टेरेस फ्लोर लेवल पर्यंत डिटेलिंग दिली आहे. म्हणजे हे डिटेलिंग बार सेम असणार, टिपिकल असणार. जसं की पहिले फाउंडेशन टू प्लिंथ लेवल झालं, प्लिंथ टू फर्स्ट फ्लोर लेवल, फर्स्ट टू टेरेस फ्लोर लेवल पर्यंत पूर्ण टिपिकल आहे. जनरली प्लिंथ पासून वरती जे पण स्ट्रक्चर असतं ते पूर्ण टिपिकल स्ट्रक्चर असतं. याच्यानंतर इथे बघा, अबोव्ह टेरेस म्हणजे टेरेसच्या वरती फक्त तुम्हाला काय दिलंय? C4 दिलंय. हे कॉलम दिलेले का तुम्हाला? C1, C2, C3 नाही दिले, नाही ते क्रॉस दिले. क्रॉस दिले म्हणजे काय? आता C4 कॉलम वरती आलाय, तर चला आपण याच्यावरती जाऊया, प्लॅन वरती. तर C4 कॉलम हे बघा कुठे? लिफ्टच्या पुढे ना, हे बघा, हे 4 C4 कॉलम आहे ना, बरोबर आहे? येस और नो? Yes, sir. 4 C4 आहे ना. तर आता हे C4 कुठे आलं? लिफ्टच्या समोर. काय आपलं? लिफ्टच्या समोर स्टेअरकेस आहे बघा. तर वरचा हेडरूम जो असेल, टेरेसच्या वरती तुम्ही जाणार, तर टेरेसला जाण्यासाठी तुम्हाला हेडरूम असेल ना, तर तो हेडरूम कन्स्ट्रक्शन करण्यासाठी हे 4 कॉलम वरती गेलेले फक्त. बाकी सगळे काय झाले? टेरेस फ्लोअरला एंडअप झाले तुमचे. टेरेस फ्लोअरच्या वरती तुमचे हे 4 कॉलम गेले, म्हणून तिथे C4 कॉलम वेगळा केलाय. तसं बघायला गेलं तर C1 आणि C4 याच्यामध्ये चेंजेस काहीच नाहीये, पण हा वरती जातोय म्हणून इथे हा सेपरेट झाला, आणि इथे काय झालं? क्रॉस करण्यात आलं. म्हणजे हे काही आहे का अबो टेरेस? काहीच नाही. म्हणजे टेरेस फ्लोअर लेवल पर्यंत जाणार आहे, वरती कोणतं जाणार आहे? तुमचं C4 जाणार आहे फक्त. हे पण 4 कॉलम. करेक्ट? क्लिअर इथपर्यंत? येस और नो? आता आपण जसं Yes, बघितलं sir. की हे बार झाले तुमचे, मेन बार झाले. त्याच्यानंतर इथे काय दिले? नेक्स्ट स्टेप, दॅट इज अ स्टिरप्स. आता स्टिरपचं काय दिले तुम्हाला? सेट्स दिले. आता सेट्स देताना स्टिरपचं सेट्स दिले, तर सेट काय दिले तुम्हाला?
बघा स्टिरअपचे 4 सेट आहे. 4 सेट म्हणजे काय, एक तुमचा रेक्टँगल, त्याच्यावरती एक ट्रँग्युलर हुक यांचं 4 इंच मिळून एक सेट बनतो, ज्याला आपण काय बोलतो 4 सेट ऑफ द स्टिरअप. तसंच इथे काय झालं, एक रेक्टँग्युलर आलं, त्याच्यावरती 2 ट्रँग्युलर आले, म्हणजे 1 2 3 सेट ऑफ स्टिरअप झालं एक. आता इथे काय झालं, एक रेक्टँग्युलर त्याच्यासोबत अजून एक रेक्टँग्युलर छोटी, म्हणून इथे काय झाले 2 सेट ऑफ स्टिरअप झालं. तसं इथे 4 सेट ऑफ स्टिरअप. सेट ऑफ स्टिरअप म्हणजे काय, का एका सोबत किती सेट आहे. आता याच्यामध्ये काय रेक्टँगल एक आलं, 2 ट्रँग्युलर आलं, एक हुक आलं, म्हणजे 4 सेट झाले तुमचे, तो एक स्टिरअप झाला 4 सेट ऑफ स्टिरअप. हे 3 सेट ऑफ स्टिरअप, हे 2 सेट ऑफ स्टिरअप, इथे परत 4 सेट ऑफ स्टिरअप. आता सेट म्हणजे काय, आता फोटोज वरून समजू. आता बघा हा जो आहे हा एक तुमचा कॉलम आहे, ज्याच्यामध्ये काय झालं 4 सेट आहे, एक रेक्टँगल, त्याच्यानंतर 2 ट्रँग्युलर आणि एक हुक. आता याचा दुसऱ्या अँगल मध्ये फोटो बघूया आपण. काय झालंय, ही एक रेक्टँग्युलर रिंग आहे, ज्याच्यावरती ही एक ट्रँग्युलर रिंग, ही एक ट्रँग्युलर रिंग आणि हा एक हुक आहे. असा हा सेट ऑफ स्टिरअप प्रत्येक 100 वरती स्पेसिंग वरती रिपीट होणार आहे. आता स्पेसिंग कुठे दिली आपल्याला, बघा ह्या प्लॅन मध्ये इथे आपल्याला काय दिलंय, नोट फॉर साईज अँड स्पेसिंग ऑफ द स्टिरअप रेफर टिपिकल डिटेल एक्स. टिपिकल डिटेल एक्स मध्ये काय दिले आपल्याला, बघा बारच्या डिटेलिंग दिलेल्या. आता याच्यामध्ये हा टिपिकल सेक्शन आहे, या टिपिकल सेक्शन मध्ये आपल्याला काय दिलंय, इथे सेट ऑफ द स्टिरअपची स्पेसिंग दिली बघा, 8 at 100 mm क्लिअर गॅप. प्रत्येक याचं 8 at 100 mm वरती तुमची स्पेसिंग आहे. तर हे कुठपर्यंत आहे, अप टू प्लिंथ बीम लेवल पर्यंत. प्लिंथ बीमच्या वरती जेव्हा तुम्ही जाताय, जसं प्लिंथ बीमच्या वरती इथे टिपिकल फ्लोर दिले. टिपिकल फ्लोर म्हणजे काय, का प्लिंथ बीम नंतर प्रत्येक फ्लोअर पर्यंत तुम्हाला काय द्यायचंय, 8 at 150 mm स्पेसिंग आहे. खाली तुमचे 8 at 100 आहे. अबोव्ह प्लिंथ लेवल म्हणजे फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर, फोर्थ फ्लोर, 6th फ्लोर पर्यंत तुमचं 8 at 150 mm स्पेसिंग राहणार आहे कॉलम मध्ये. त्याच्यानंतर अबोव्ह म्हणजे टिपिकल फ्लोर म्हणजे लास्ट फ्लोर पासून अबोव्ह टेरेस फ्लोर लेवल पर्यंत पण काय राहणार तुमचं 8 at 150 mm स्पेसिंग राहणार आहे. आता 150 mm स्पेसिंग म्हणजे काय, हा तुमचा कॉलम आहे, ठीक आहे, हा दिसतोय कॉलम. या कॉलम मध्ये हे तुमचे स्टिरअप्स आहे, हे स्टिरअपचा एक सेट आहे, जो सेट तुमचा प्रत्येक 100 वरती रिपीट होणार. त्याला काय बोलतो आपण, सेट ऑफ द स्टिरअप. जो सेट ऑफ द स्टिरअप प्रत्येक 100 वरती रिपीट होणार आहे. आपल्याला काय करायचंय, हा जो रेक्टँग्युलर रिंग आहे याची लेंथ काढायची, आणि हे किती नंबरचं रेक्टँग्युलर रिंग झाली आपण यूज ते करायचंय. तर सेम ट्रँग्युलर, तर सेम हुक, आणि त्याच्यानंतर जे मेन बार व्हर्टिकल आहे याची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची. क्लिअर इथपर्यंत, क्लिअर इथपर्यंत. येस सर. ओके गुड. सो आता आपण काय बघितलं की दॅट इज द मेन बार बघितलं, त्याच्यानंतर स्टिरअप्स बघितलं. आता एक 3 सेट 3 मीटर प्लस लॅब, 3 मीटर प्लस लॅब. आता हे काय झाले मेन बार. आता म्हणजे आता आपल्या कॉलम मध्ये आपल्याला काय करायचंय, हा कॉलम आहे आपला, या कॉलम मध्ये आपल्याला काय करायचंय, एक आहे तुमचा बॉटमला मेन बार झाला, याच्यानंतर C1 कॉलम आहे ना मेन बार, याच्यानंतर काय झालं तुमचं, एक रेक्टँग्युलर स्टिरअप सॉल्व्ह करायची तुम्हाला, याच्यानंतर एक ट्रँग्युलर स्टिरअप सॉल्व्ह करायची, याच्यानंतर काय करायचंय, हुक सॉल्व्ह करायचंय. झालं का, एवढं सॉल्व्ह करायचं ना, यांची लेंथ काढायची आणि नंबर ऑफ द बार करायचं, बस झालं तुमचं वेट ऑफ द स्टील. झालं तुमचं कॉलम सॉल्व्ह करून. समजलं, क्लिअर सगळ्यांना? येस सर नो? येस सर. गुड. आता जसं आता हे आपण बघितलं, आता लेंथ बघूया ना, लेंथ कशी घेणार. आता चला, आता इथे वरती समजलं तुम्हाला 3 मीटर प्लस 1. आता इथे काय करणार बघा, आता हे बॉटमला दिले तुम्हाला 300. आता ही हाईट कशी घेणार, आता या हाईट मध्ये आपल्याला इथे लेंथ दिली बघा, फाउंडेशनच्या इथे प्लिंथ लेवल पासून तर बॉटमच्या इथपर्यंत हाईट किती आपली, 2 मीटर प्लस 500, करेक्ट, म्हणजे किती झालं 2500. पण आता जसं खाली फुटिंगला इथे कव्हर आहे ना खाली 50 mm चा, तर 50 mm ने कव्हर वरती आला म्हणजे हाईट वाढली ना त्याची, म्हणजे वरती झाला कॉलम, 50 mm वरती सरकला गेला, तर याच्यामधून मायनस काय होणार 50, करेक्ट. दिस 300. याच्या प्लिंथ लेवल पासून इथपर्यंत किती येणार आहे 2000 प्लस 500 मायनस 50 केलं तर 50 काय फुटिंगचा कव्हर आहे, ठीक आहे. तर फुटिंगचा कव्हर म्हणजे कॉलम पण फुटिंगची जागी उचलली गेली, कॉलम पण वरती उचलला गेला ना. क्लिअर, समजलं? येस और नो? क्लिअर आहे? ओके. आता याच्यामध्ये काय करायचे, 2000 प्लस 500 मायनस 50 कव्हर, म्हणजे तुमचं इथपर्यंत हाईट आली.
पण ही कुठपर्यंत आली, फक्त प्लिंथ लेवल पर्यंत ना, म्हणजे ह्या इथून इथपर्यंत हाईट किती तुमची, दॅट इज 2000 प्लस 500 मायनस 50, दॅट इज युअर हाईट. परत वरचं किती आहे, दॅट इज युअर लॅप. लॅपचा फॉर्म्युला किती आहे, 50 इंटू डायमीटर ऑफ बार, म्हणजे तुमचा ए पार्ट पण आला, बी पार्ट पण आला, सी पार्ट पण आला, झालं लेंथ ऑफ द बार. समजलं, क्लिअर? येस सर नो? Yes, sir. समजलं? जायचं आता कॅल्क्युलेशन पार्ट कडे. सोपं आहे ना, कॉलम डिफिकल्ट आहे का? Hello, sir. हम्म, तर तिथं आपण 90 डिग्रीला हे करतोय लास्टला बॉटमला, बरोबर. तर मग त्याचं डिडक्शन नाही होणार का? हो करणार ना, आपण बीबीएस कडे गेल्यावरती करणार ना. आता आपण Okay. बेसिक पहिले समजून घेतलं ना. याच्यामधून लेंथ करताना आता याची लेंथ काय येईल तुमची, दॅट इज 300, म्हणजे ए झाला तुमचा, हा ए पार्ट, हा झाला बी पार्ट, आणि काय करणार, लॅप ऍड करणार, ए प्लस बी प्लस याच्यामध्ये लॅप ऍड करणार, हा झाला फॉर्म्युला, प्लस याच्यामधून मायनस काय करणार, हा तुमचा 90 डिग्रीला बेंड आहे तर 1 इंटू 2d झालं, आणि याला डिवाइड बाय काय केलं, 1000, कारण की सगळे डायमेन्शन आपले एमएम मध्ये ना, आणि आपल्याला लेंथ पाहिजे मीटर मध्ये. ठीक आहे, करायचं सॉल्व आता. Yes, sir. ओके, चला आता आपण सगळ्यात पहिले C1 कॉलम घेऊया. आता सगळ्यांची टेम्पलेट रेडी आहे. आता प्रत्येकाने पहिले डिस्प्लेकडे बघायचं, आपण एक एक डिटेल्स टाकूया, तर तुम्हाला लवकर लवकर समजेल. चला आता मी थोडंसं झूम करतो. आता सगळ्यात पहिले 7 नंबर वरती काय झालं, फर्स्ट नंबर C1 कॉलम. ठीक आहे, C1 कॉलम. C1 कॉलमची लेंथ आणि विड्थ किती आहे, लेंथ इज 600, विड्थ इज 300. करेक्ट, लेंथ किती तुमची 600, विड्थ किती आहे 300, आणि जो सॉरी काय झालं, हा इथे एच आहे ना, आता एच जी हाईट आहे ती हाईट किती आपली, हाईट मध्ये इथे फॉर्म्युला पूर्ण टाकायचा, त्याच्यामध्ये 2000 करेक्ट मायनस प्लस 500 मायनस 50 कव्हर, लेंथ टाकायची, याच्यामध्ये पूर्ण फॉर्म्युला टाकायचा, नंतर समजेल. नाही तर 2450 केलं तर एंडिंगला क्वेश्चन येईल, 1-2 महिन्यानंतर कसं 2450 कुठून आणलं, तिथे फॉर्म्युला टाकायचा. कव्हर किती आहे कॉलमचा, 40. पर्टिक्युलर स्पेसिंग ऑफ म्हणजे कोणता बार सॉल्व्ह करतोय आपण आता, पहिले मेन बार. ओके, त्याच्यानंतर काय, बार शेप. बार शेप साठी काय करणार, इथे अॅरो मध्ये जायचं, त्याच्यानंतर इथे यायचं लाईन स्टाईल मध्ये, इथे टिक करायचं, हा शेप ड्रॉ केला, हा शेप ड्रॉ केला. आता थोडं दिसायला चांगलं दिसत नाही ना, त्याला काय करायचं, 7 आणि 8च्या इथे लाईन आहे, या लाईन वरती टिक करायचं, प्रेस करून धरायचं, थोडंसं हाईट वाढवायची. आता थोडं चांगलं दिसतंय ना. ओके, चला इथपर्यंत करा पटकन. अनुष्का, काय डाऊट होता तुझा कॉलम मध्ये? सर तो C5चा कॉलमचा डाऊट होता थोडासा. काय होतं त्याच्यात? त्याच्यात सेकंड फ्लोअर मध्ये त्या कॉलमची ना साईज कमी झाली होती, पण फायनल बिल मध्ये ती साईज कमी नाही केली आहे. आणि आपण ते कॅल्क्युलेट करताना जेव्हा C5 खालच्या फ्लोअर साठी कॅल्क्युलेट केलं तेव्हा एकच मेंबर म्हणून घेतला, आणि वरती 2 कस काय झाली नंबर ऑफ मेंबर त्याची कशामध्ये? कॉलम कॅल्क्युलेशन मध्ये, फायनल बिल मध्ये. आपल्या याच्यामध्ये का, हा बिल मध्ये बोलते का तू? हा, फायनल बिल मध्ये. नाही, ते फायनल बिल नाहीये, फायनल कॅल्क्युलेशन बोलते का बिल बोलते? फायनल कॅल्क्युलेशन, त्याला नाव फायनल बिल आहे सर. फायनल बिल म्हणजे ते बिलिंगचं वेळेस घेतलं त्यावेळेस ती शीट बोलते का तू? हा तर त्या शीट मध्ये मी शिकवता चेंजेस केलं असेल साईज, जे आपले कॅल्क्युलेशनची शीट वेगळी आहे, फायनल कॅल्क्युलेशनची शीट वेगळी, ती अजून तुम्हाला दिली नाही ना मी. तुमची कॅल्क्युलेशन झाले का सगळे? त्याच्यानंतर तुम्ही मेल वरती शेअर करायचं, तुम्हाला फायनल कॅल्क्युलेशन शेअर होती, तो बिल वेगळं होतं ना. मी त्याच्यासोबत व्हेरीफाय करत होते, नाही, म्हटलं ते बिल जेव्हा दाखवत असताना मी काही ते चेंजेस केले, कंट्रोल एस केलं असेल सेव्ह, ते बिलिंगचं वेगळं आहे, आणि याच्यामध्ये दाखवताना फायनल कॅल्क्युलेशन वेगळी. अजून फायनल कॅल्क्युलेशन शेअर कुठे केलं, तुम्ही पहिले सॉल्व्ह करा, पाठवा मेल आयडी वरती, देन तुम्हाला शेअर होईल ना ओरिजिनल. ठीक आहे.
ठीक आहे, आले इथपर्यंत? ठीक आहे, सर नो? झालं का इथपर्यंत? जयश्री, साक्षी, Yes, sir. हो सर. पण, वैभव आलं? Yes, sir. ओके, गुड. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला? इथे झालंय, आता आपल्याला प्रोव्हाइड करायचं. इथे किती 300 आहे, सो 300 डायरेक्टली टाईप करून द्यायचं. त्याच्यानंतर इथे काय करायचं, इज इक्वल्स टू करायचं आणि 2450 ला सिलेक्ट करायचं आणि एंटर करायचं. इथे 300 टाईप केलं, इथे इज इक्वल्स टू करून 2450 करा. लॅब आपण लेंथ मध्ये ऍड करणार, इथे लॅब मध्ये बारशेप मध्ये लॅब ऍड करणार नाही. इथे फक्त इथपर्यंतच ठेवू, प्लिंथ लेवल पर्यंत. झालं इथपर्यंत? आता कितीचे बार आहे आपल्याकडे? 20 mm चे 12 बार. तिथे काय करणार? 20 डायमीटर इज 20, नंबर ऑफ बार आपल्याला दिले. आता थोडस लॉजिकली समजूया की ज्या गोष्टीमध्ये नेहमी लक्षात ठेवा, जिथे तुमचे काउंट इझी असतात ना, ते तुम्हाला काउंट दिलेले असतात. जिथे काउंट पॉसिबल नाही करणं, त्यावेळेस तिथे काय करतात? स्पेसिंग देतात. आता नंबर ऑफ बारचा फॉर्म्युला काय? नंबर ऑफ बार इज इक्वल टू अपोजिट लेंथ अपॉन स्पेसिंग. म्हणजे जर तुम्हाला नंबर ऑफ बार दिलं असेल तर स्पेसिंग देणार नाही, स्पेसिंग दिलं असेल तर नंबर ऑफ बार देणार नाही. दॅट इज अ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तर जिथे काउंट इझी असतो तिथे तुम्हाला नंबर ऑफ बार देतात, जिथे काउंट इझी नाहीये ना तिथे आपल्याला काय करतात? दॅट इज अ स्पेसिंग देऊन देतात. आता कॉलमचे मेन बार काउंटेबल असतात म्हणून कॉलमचे मेन बार तुम्हाला देऊन देतात, पण जे स्पेसिंग असते ती काउंटेबल नसते, म्हणजे किती नंबर ऑफ बार ते काउंटेबल नसले का मग त्यावेळेस काय करतात? स्पेसिंग देतात. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिले? 20चे 12 बार. तो इथे काय, इथे किती झाले? 20चे 12 बार. याच्यानंतर लॅबचा फॉर्म्युला काय आपला? 15 × d ना. तर इथे काय करायचं? इज इक्वल टू 50 मल्टीप्लाय बाय डायमीटर ऑफ बार सिलेक्ट करा, एंटर. 50 × डायमीटर ऑफ बार. इथपर्यंत? नेक्स्ट काय इथे? नंबर ऑफ मेंबर. इथे काय करायचं? परत एक्स टाईप करायचं, त्यानंतर इथे इज इक्वल टू करून एंटर. आता किती C1 कॉलम आहे आपल्याकडे? मेजर करा, C1 कॉलम किती आहे? कुठे दिलंय? फाउंडेशन प्लॅन मध्ये दिलंय. किती C1 कॉलम आहे? 1 2 3 4. 4 C1 आहे ना? करेक्ट आहे? 4 C1 आहे. येस और नो? Yes, sir. बरोबर. इथे काय करायचं? नंबर ऑफ मेंबर इज 4. टोटल बार किती झाले तुमचे? 12 मल्टीप्लाय बाय 4. इथपर्यंत या पटकन. झालं की पटकन बोला. केलं? आले 48 बार सगळ्यांचे? साक्षी, चेतन, वैभव, कुठे अटकले असतील तर पटकन बोलायचं, आपण तिथे परत जाऊ. कोणी मागे अटकले का? झालं? ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट काय दिलं आपल्याला? लेंथ ऑफ द बार. आता लेंथ ऑफ द बार काय येईल? इथे फॉर्म्युला येईल बघा, इज इक्वल टू डबल ब्रॅकेट दिस युअर ए प्लस बी. बरोबर? ए प्लस बी. त्याच्यानंतर काय होईल? प्लस लॅब करणार, ए प्लस बी प्लस लॅब, ब्रॅकेट कम्प्लीट, मायनस ओपनिंग ब्रॅकेट. मायनस ओपनिंग ब्रॅकेट करून काय लिहिते? आता किती बेंड डिडक्शन आहे? 1 आहे ना. कितीचं? 2D चं 90 डिग्रीचं. सो 1 × 2 × डायमीटर ऑफ बार सिलेक्ट करायचं, ब्रॅकेट कम्प्लीट करायचं, अजून एक ब्रॅकेट कम्प्लीट करायचं, डिवाइड बाय 1000. तर लेंथ ऑफ द बार आले का इथपर्यंत गाईज? हो सर. बोला मग पटकन. तर इथपर्यंत आले. आता टोटल लेंथ म्हणजे काय? 48 मल्टीप्लाय बाय लेंथ ऑफ द बार. एंटर करा.
झालं टोटल बार, टोटल लेंथ 48 मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ द बार झालं. आता नेक्स्ट काय 8, 10, 12 यासाठी फॉर्म्युला टाईप करणार का? नाही, सर स्मार्ट वर्क करणार तोच. आता काय ओके झालं इथपर्यंत ड्राफ्ट. येस नो. चला आता समजूया. बघा आता सगळ्यांनी इकडे बघा. आता आपण काय केलंय, रेक्टँग्युलर रिंग सॉल्व्ह झाली. आता आपल्याला ट्रायंग्युलर रिंग सॉल्व्ह करायची. आता जी ट्रायंग्युलर रिंग आहे ज्याच्यामध्ये काय बघा 3 साइड्स आहे. हे दिसतं तुम्हाला डिस्प्ले वरती सगळ्यांना? दिसते सगळ्यांना? विजिबल आहे? हो सर. ओके. आता बघा इथे एक ट्रायंग्युलर रिंग आहे. या ट्रायंग्युलर रिंग मध्ये एक ही साइड झाली, दॅट इज सेकंड ही साइड, आणि देन ही थर्ड साइड सॉल्व्ह करायची. हुकता आहेच तुमचे. आता ही जी साइड आहे ही रेक्टँग्युलर रिंगची जी ही साइड असेल ती सेम ही साइड असेल ना याची तुमची ट्रायंग्युलर रिंगची. तेच जर प्लॅन मध्ये बघायचं असेल तर प्लॅन मध्ये बघा, याचं प्लॅन मध्ये ही जी साइड आहे तुमची रेक्टँग्युलर रिंगची ही सेम साइड तुमची ट्रायंग्युलर रिंगची पण असेल ना, एवढीच. करेक्ट. आता याच्यामध्ये ही साइड तर तुम्हाला भेटली. आता ही साइड किती आपली? चला आता आपण एक कॅल्क्युलेशन वरती जाऊया, ज्याच्यामध्ये पहिले इरेज करतो. आता ही साइड किती होती आपली? 220 होती ना. दिस इज युअर 220. आता आपल्याला काय करायचं, ही साइड फाइंड आउट करायची. आता ही साइड कशी फाइंड आउट करणार आपण? कोणत्या फॉर्म्युल्याने आपण फाइंड आउट करणार? कसं काढणार? आपण साइट वरती कॅल्क्युलेशन करतो, एवढं लक्षात ठेव. इक्विलॅटरल बिट्युलॅटरल अशा कन्सेप्ट इथे आणायच्या नाही साइट वरती. इथे काय तुमच्याकडे साइन थिटा कॉस थिटा नसतं. तुम्हाला साइडच्या याच्यानुसारच पटकन कॅल्क्युलेशन करायची आहे. तिथे काय डोकं लावणार तुम्ही? कसं कॅल्क्युलेशन करणार? कसं पटकन? पायथागोरस. करेक्ट, पायथागोरस. ओके, गुड, व्हेरी गुड. आता पायथागोरस कसं यूज करणार? चला आता याला काय करणार, हा ट्रायंगल आहे ना, याला मी काय करेल 2 पार्ट मध्ये असं डिवाइड केलं. 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं तर इथे काय झालं, सगळ्यात पहिले हा जो पार्ट आहे असे याचे 2 पार्ट बनले. एक पार्ट काय झालं, दॅट इज युअर 110 झाला. आता 220चा हाफ आणि 110. आता ही लेंथ आली तुमच्याकडे. आता तुम्हाला काय करायचं, ही लेंथ फाइंड आउट करायची. तर ही लेंथ कशी फाइंड आउट करणार? आता आपल्याला वरती जो सेक्शन आहे याच्यामध्ये डिटेलिंग्स मध्ये काय दिलंय बघा, की हे जे बार्स आहे हे नेहमी हे बार जे असतात याचं जो डिस्टन्स असतं ते सेम असतं, इक्वल. इक्यू म्हणजे काय मिनिंग असतं? इक्वल. इक्वल आहे. आता जसं आता मी काय करणार, आता जर इथे मला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे तर पायथागोरस थेरम साठी मी काय करेल, सगळ्यात पहिले आता आपल्याकडे ह्या फेज टू हा फेजचं डिस्टन्स माहिती किती आहे? 520 आहे ना. 600 म्हणून 40 मायनस केलं म्हणजे 520 आलं. 520 मधून मायनस मी काय करेल, हे जे सगळे डायमीटर ऑफ बार आहे ते मायनस करेल. म्हणजे -20 बार आहे ना, 20 mm चे बार आहे. किती आहे? 1 2 3 4 5. 5 इंटू 20 केलं मायनस, म्हणजे मला काय भेटलं, इनर स्पेसिंगचं सगळ्यांचं ऍडिशन भेटलं का? येस और नो? येस सर. बरोबर. आता माझ्याकडे आउटर टू आउटर 520 आहे, त्याच्यामधून डायमीटर ऑफ बार मायनस करून टाकलं म्हणजे मला सगळे इनरची ऍडिशन भेटून गेली ना. तर इनरची ऍडिशन भेटली, पण आता मला एका स्पेसचं इनर एवढं काढायचं असेल तर मी काय करणार, याला डिवाइड बाय 1 2 3 4 स्पेसिंग आहे मध्ये. सो मल्टी डिवाइड बाय 4 केलं म्हणजे मला एकाची स्पेसिंग भेटली का इनरवाली? येस और नो? म्हणजे मला ही स्पेसिंग भेटेल ना इनरवाली. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? अंडरस्टँड? येस और नो? येस सर. ओके, गुड. सो आता हे डिस्टन्स किती आलं तुमचं? 520 मधून 100 मायनस झालं म्हणजे 420. 420 ला डिवाइड बाय 4 केलं म्हणजे किती आलं? 105. म्हणजे दिस इज युअर 105. हा किती आलं तुमचं? 105. हा 105 काय, ह्या फेसचं इनर आहे. पण हा जो बार आहे हा बार तुमचा आउटरने फिरून जातोय ना. जसं बघा इथे काय दिसतंय, हा जो बार आहे तुमचा आउटरने फिरून जातोय. तुमच्याकडे आता डिस्टन्स कोणता आलाय? हा इंटर डिस्टन्स आलाय, दॅट इज युअर 105.
105 मध्ये तुम्हाला काय करायचं, इकडचा डायमीटर ऍड करायचा आहे, इकडचा डायमीटर ऍड करायचा आहे, देन तो फिरून जाता ना. हे बघा दोघं साईडने फिरून जातोय ना तो. तुमच्याकडे कसं डिस्टन्स आलं, या बारचं सेंटर आलेलं आहे. जसं तुमच्याकडे आता फक्त ह्या इनर आलंय, याच्यामध्ये काय केलं, +20 केलं, म्हणजे 2 × 20 केलं, तर हा जो डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स किती आला तुमच्याकडे, 40 ऍड केलं तर 145 आलं काय डिस्टन्स, करेक्ट, येस ऑर नो. येस सर. तो आता 145 आहे, 110 आहे, तर हे डिस्टन्स भेटेल का विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय आपला, √ऑफ 145 चा स्क्वेअर प्लस 110 चा स्क्वेअर, याचा स्क्वेअर केलं की याचा स्क्वेअर भेटतो तुम्हाला, आणि याचा √, टाकून दिलं म्हणजे डिस्टन्स भेटलं का तुम्हाला. किती आलंय डिस्टन्स सांगा तर, या करा कॅल्सी वरती. 182. 180, करेक्ट. सो दिस इज युअर 180. 182. 2 182 म्हणजे 180, ठीक आहे, 2 mm, ठीक आहे, 180 डिस्टन्स. सो हे किती आलं, 180. सो दिस इज युअर 180. जर हा तुमचा 180 असेल तर हा पण तुमचा 180 असेल ना, ड्यू टू सिमेट्री. हा 180, हा 180, आणि हा किती आला, 220, बरोबर. आता हा जर असा असेल तर हा सेम ड्यू टू सिमेट्री इकडे पण तुमचं रेक्टँग्युलर सेम असेल ना, म्हणजे हा 220, हा 180, हा 180, हा 220, 180, 180, करेक्ट. क्लिअर आहे सगळ्यांना, समजलं काय बोलतोय, येस ऑर नो गाईज. येस सर. गुड. सो आता काय आलं, 180 आलं ना, समजलं तुम्हाला कसं काढलं. सो आता काय करणार, इथे इथे काय फॉर्म्युला आला, =300 -40 -40, ॲज इट इज 220 असेल. इथे डायरेक्टली काय करायचं, 180 टाईप करा. इथे पण डायरेक्टली काय करा, 180 टाईप करा. लेंथ. पण आता इथे कसं आहे, चला हे पहिले करा, 220 आलं का इथे, 220, 180 टाईप करा. चला हे सेम इकडे पण रिपीट आहे, सेम इकडे रिपीट आहे, तर हे झाले तुझे 26 बार काउंट मध्ये सगळे, खाली एक 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 26 बार आले. जेवढे तुझी रेक्टँग्युलर रिंग आहे तेवढे सेम तुझे ट्रँग्युलर रिंग येणार आहे, कारण की तो सेटच्या सेट रिपीट होतोय ना. तर एका साईडचं 26 आहे, तर सेम अपोजिटला पण आलं, तर इकडचे 26 प्लस इकडचे 26 म्हणजे 52. तर परत सॉल्व्ह करण्याची गरज आहे का आपल्याला, हे पण सॉल्व्ह केलं, परत याला रिपीट करून 26 रिपीट केलं नाही. मग आपण काय केलं, नंबर ऑफ बारचे इथेच मल्टिप्लाय बाय 2 करून टाकलं, म्हणजे इकडच्या साईडचं पण झालं आणि इकडच्या साईडचं पण सॉल्व्ह करून झालं. ठीक आहे, क्लिअर. येस सर. ओके, डन. इथे आपलं हे झालेलं आहे कॉलमचं, मेन बार झाले, रेक्टँग्युलर शिरप, ट्रँग्युलर शिरप. आता बाकीचं आपण उद्या घेऊया, ठीक आहे. समजलं सगळ्यांना आजचं लेक्चर, मजा येते ना तुम्हाला ऑनलाईन मध्ये, बोर नाही होते ना, बोलता बोलता 2-2 तास निघून जात आहे आपले.